सद्गुरु कृपा जयास नाही तयाशी ज्ञान बोध कळेची काही. जैसा आंधळा सूर्यास पाही तयाशी सर्व शून्यगा. आंधळ्याला जर सूर्य काय पूर्वेकडून निघालाय पश्चिमेकडून निघालाय सांग म्हणत तर सांगू शकते काय? सांगू शकत नाही. कारण का तर त्याला दृष्टीच नाही. दृष्टी येण्यासाठी सद्गुरूची कृपाच पाहिजे. ज्ञानाची दृष्टी प्राप्त होण्यासाठी सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय. आता बरंच काय ऐकण्यात आलेलं आहे. पण कसं आहे बघा, आम्हाला जास्त ऍडव्हान्स बोलता येत नाही आणि आलं तरी आम्ही बोलत नाही. जेवढं कामापुरतं आपल्याला जेवढं जमते तेवढंच बोलतात. भलं इकडलं तिकडलं भाराभर चिंध्या सांगून फायदा काय त्याच्यात? लाडक्या बहिणीचा मेसेज आलेला तुम्हाला समजलाय. शास्त्र काय सांगाल हे का समजून आलं तुम्हाला? तुम्ही रोज शास्त्र बघल्या, सारी विचार बघल्या, मोक्ष सिद्धांत बघल्या, निजात्म तुम्ही बघतच हा. जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे तुमचं नाव. आणि हे का कळलं मग शास्त्रातलं? मेसेज आलेला कळला ताबडतोब. तिथं पैसे भेटतात, इथं काय भेटणार आहे? तसं एकनाथराव पाटील तुम्ही दुसऱ्याला वेड्यात काढू नका. तुम्हाला जमते म्हणून आम्ही तुमच्याकडे विषय ठेवलेला आहे. 3 ग्रंथामध्ये वेगवेगळा भाग पाडून सांगितलेला आहे. मला म्हणता तुम्हीच सांगा. आम्ही सांगल्यावर तुम्ही काय करायला? आम्ही सांगता हो, आम्ही सांगायसाठी आल्या, पण तुम्ही काय करणार? आम्ही ऍडव्हान्स आम्हाला बोलता येणार, जेवढं लागते तेवढंच बोलता. आणि लई बोलायला बी आम्हाला तुमच्यासारखं. आम्ही सांगल्यावर तुम्ही काय करणार? अहो तुम्ही एक चांगले माणसा, अभ्यासू खा, परशास्त्राचं चिंतन आहे तुमचं 12 मेस. आमचं भजन म्हणजे पडीत खात्यासारखं आहे. 6 महिन्याचं वय आमचं. तुम्ही सध्या रनिंग मध्ये आहात. तुम्ही सांगायला पाहिजे. सांगायला पाहिजे म्हणण्यापेक्षा 12 हात म्हणून म्हणायला पाहिजे. मी 12 हातच नाही असं नाही. प्रत्येकामध्ये 4 सांगले, 4 तिरकम 12 होतात. नसेल तर आता ग्रंथ माझ्याकडे उपलब्ध आहे, तर बघून घ्या तुम्ही. मी काय खोटं म्हणालो काय? मी जातो बोध करा. हॅलो, धर्म असे अक्षर दो त्रिभुवन व्यापले ग. 21 स्वर्ग 14 भुवन. धर्म उदरी राहती, धर्मा उदरी राहत. बघा किती अक्षरात बघा. बघा 2 अक्षरात किती. ते काय माझ्या घरचा ग्रंथ नव्ह. निज आत्मबोध ग्रंथ होय. 2 हात किती हात बघा. नाही खोटं जमत ना आम्हाला. आणि खोटं बोलत ना का आम्हाला त्याच्यासारखं जास्त बोलता येईल. आम्ही जेवढं मोजकं आम्हाला जमते तेवढंच बोलतो आम्ही. 12 दाखवतो म्हणून की भजन बंद करावंच लागते. मी करतो भजन मी बंद करतो 12 वर्षाचं. प्रत्येकामध्ये 4 सांगितले. ग्रंथ माझ्याकडे उपलब्ध आहेत आता. एक होईना 12. माऊली तुमच्या पाऱ्यात तुम्ही काय बोला.
त्यांच्या टायमामध्ये तुमच्या टायमामध्ये प्रत्येकामध्ये चार चार सांगतो तुम्हाला. त्याचे नाव सांगू का आता? किती सांगा तुमच्या टायमामध्ये. माऊली तुम्ही तुमच्या टायमामध्ये तुम्ही प्रत्येकामध्ये चार चार आता मी सांगतो स्वतः मी सांगायसाठी चालवल्या. पण हा हे जरा शुद्ध भजने आहेत त्यांच्याकडून त्याच्यामधलं काही बारखाऊ निघाल अशी आमच्या अपेक्षा होती. चला. शास्त्र आमच्या घरचं होय काय? होय. अशी फसवेगिरी करू नका. तुम्ही हुशार आहे ते आम्हाला माहित आहे, पण लोकांना वेड्यात काढू नका. झोपून वेडे होण्यापेक्षा सांगून हे तुमच्या लक्षातच आलं नाही, अजून आला नाही. भगव्यात नाही, काळ्यात नाही, कुठंच नाही असं म्हणणं आहे. भगव्या भगव्यामध्ये फरक आहे. महाराजामध्ये आणि देवामध्ये फरक आहे. आमच्या अंगावर भगव्यात असते. आता पाया पडावं होय का उदार? महाराज बक्कळ हात, सगळे महाराज सारखे हात काय नाहीत. पण त्याच्यामध्ये महाराज वेगळे आणि देव वेगळा. मी म्हणलो बाबा कुठल्याच कलर मध्ये बसू शकत नाही. पांढरा, काळा, निळा, सफेद हे कलर राहत की नाही, या कुठल्याही कलर मध्ये त्याला बसू शकत नाही. त्याला उपमा लागू पडत नाही असं म्हणलं. देव नाही कुठे म्हणालो मी. देव आहे पण सर्वाच्या अलिप्त आहे. शास्त्र सांगायला अजून मी बी सांगणार आलो. तुम्ही रोज बघू ना, पण लोकांना येड्यात काढू नका. कोणी येडं राहिलं नाही. आता मी असेच कळतं तुम्हाला आणि शास्त्राचं कळलं रोज बघून. जमना म्हणून सांगा, तुम्ही येणं म्हणून सांगा. मी सांगतो सांगायसाठी चालव. म्या आलेगाव जे इथं आलाव सांगायसाठी चालव. तुम्हाला जर जमला गेलं तर याच्याकडून काय निघते, खरं होय की खोटं होय, आम्हाला हे बघायचं होतं. परमानंद बघा, गुरु करावा तो ऐसा कोण, तो दाखवी निर्गुण खून. कोणाला म्हणलं जमते काय? कोणी भगव्या देव आहे म्हणलं जमते काय? आमच्या खंडावर भगवीत असती आहे. भगव्याच्या पाया पडल्या उदार होईल का आमचं? ह्या या बरं, तुम्हाला वाटणी केल्यावर नेहमी मी घेतो म्हणलो. मीच एकल्याला घेतला जमल काय? सगळीच मजा नावानं करून द्यायला माय बाप तयार राहत. अन्याय होईल की नाही? तुम्हीच काय म्हणता? दोघाही भावना म्हणे मग घ्यावं. नाही तुम्ही ते 12 काढून द्यायला मी तयार आहो. तुमच्या नजरेनं बघा. आद्या नंबर सांगतो, ओळी नंबर सांगतो. आता तुमच्याकडे उपलब्ध माझ्याकडे आहे, हे देतो तुम्हाला, बघून घ्या आहे की नाही. बरं असो, जाऊ द्या. पदाला सुरुवात करतो, वेळ कमी आहे आपल्याला. सारी बेरीज चुकली, फुकट गेला हातच्या. सारीच बेरीज चुकून गेली. बेरीज बी चुकली, वजाबाकी बी चुकली, आणि गणितही पुरं हुकून गेलं. एकनाथराव पाटील, तुम्ही दुसऱ्याला वेड्यात काढू नका. आम्ही येड्यात, हे बसलेले माणसं वेड्यात काय? सगळे परज्ञानी भक्त होते. म्हणून कवी करता म्हणतोय, सारी बेरीज चुकली, फुकट गेला हातच्या.
खाली होता बाकी मुदल शंभराची एकच होती एकच नोट होती 100ची मुदल भर काय मुदल भांडवल मुदल 100ची एक होती पै पै खर्चली सांगा तुमची प्रत्येक गोष्टीमध्ये हिशोबच पाहिजे बघा गुंडले साहेब व्यवहारामध्ये सुद्धा हिशोब असल्याशिवाय व्यवहार चालू शकत नाही हिशोबच पाहिजे छोटा राहो मोठा राहो हिशोब तर म्हणून मुदल 100ची एक होती नोट कुठं कुठं खर्चली किराणा दुकानावर किती गेली बाजारात किती गेली देशी दुकानदारावर किती गेली याचा हिशोब पाहिजे हो घरला गेल्यावर मुदल 100ची एक होती पै पै खर्चली सांगा तुमची ज्याच्या पाशी हिशोब त्याचा व्यवहार नीट उगाच आहे त्या वेळेला जमणार नाही ऑडिटर मारला शेत पाठ सारा हाताल करून सनी हाय म्हणता मागा सारा चुकून गेल्या आभार करता सारा हाताल करून सनी हाय म्हणता मागा सारा चुकून गेल्या आभार करता दवा टाकून दिल्यावर कसा नीट होईल बघा रोग तुम्ही आपल्या हातानं घराला लावल्या आपल्याला बिमारी झाल्यावर डॉक्टरने सांगितलं औषध जरूर घ्यावं लागते कडू किती लागू जाऊ कटू लागाले मी पिनाकडे आम्ही मैलो तुम्ही बनवून जर टाकून गेल्या तर वाच चाल का तुम्ही हॅलो मरून गेल्यावर मग आता काय सारा हाताने करून पैकी आपल्याच हाताने की तसं रोग्याला औषधच पाहिजेत औषध घेतल्याशिवाय रोगी नीट होऊ शकत नाही म्हणून औषध टाकून दिल्यावर कसा होते आपल्या हाताने घराला लावल्या
सांगा काय देवाची चुकलाय धर्म देऊन मनुष्याचा काय करत लिहून गुन्हा झाला त्या संताचा संतानं लिहून ठेवलेलं आम्हाला खोटं म्हणता येत नाही कोणालाही म्हणता येईना ग्रंथ जे बोलेल तेच आपल्याला बोलावं लागते आपल्या मंच काढून बोलायचं ना म्हणून सांगा काय देवाचं चुकलाय मनुष्याचा काय ग्रंथ लिहून गुन्हा झाला त्या संताचा न बोलविता दाराला येण्याचा लय रागाला का फुकट देणार लय रागाला का फुकट देणार आयडीटर मारला उद्या दुसरेच लोक शिरतील घरात चिमणी करून बसवितील उद्या दुसरेच लोक शिरतील घरात फुट चिमणी करून बसवितील त्यापेक्षा जाऊन बसा की मंदिरात आनंद आनंद म्हणावे मी तो जोडून हात त्यापेक्षा जाऊन बसा की मंदिरात आनंद आनंद म्हणाव जोडी तुमकाले हात आयडीटर मारला आली उसा बाकी विशाल मने कराल तराल एवढा ऐकाल आधी अंधार हटवा पेटवा विशाल मने कराल तराल एवढा ऐकाल आधी अंधार हटवा पेटवा प्रज्ञान तुम्ही आज उद्या परवा शिल्लक असाल तुम्ही अक्षररूपी पडा तुम्ही अक्षररूपी पणाला दिसाल अक्षररूपी तुम्ही पणाला दिसाल
तुम्ही सांगल्या म्हणून आम्ही आल्या, पण सांगण्याचं कारण एका अर्ध्या तासामध्ये जनसेट आम्हाला फक्त न्यूट्रल नव्हतं, लाईट होती. बाबा मला काही लाईट हाय ते माहित आहे, पण मी या भानगडीत नाही. आम्ही 20 रुपये द्यायला गेले की परत सगळ्या 2 उड्या मारून माय बाप हो अर्ध्या तासामध्ये जनशट ह्या ठिकाणी उपस्थित झाला. खरोखर आम्हाला 5 रुपये कमी दिल्यानं आमच्या कपाळाला गाठी पडतात, परंतु ह्या ठिकाणी अर्ध्या तासाच्या आधी जर जनशेट येत असेल, व्यंकटराव तुम्ही बरोबर सांगल्या, गुरु करावायचा कोण, जो दाविल निरगुण खून, ज्यासी कळे ज्ञान अज्ञान, देई पदार्थ चारी ओळखून, मानवा जाय गुरुला शरण. गुरुलाही शरण जाते वेळेस गुरु कसा आहे ते माणसानं आणि मनुष्यानं बघलं पाहिजे. समर्थाची करिता चाकरी, चाकराची फिकिरत समर्थ करी, अनुभाव नाही जय अंतरी तया आदम पापी जाणी जे म्हटलंय. आपण एवढे सुज्ञान आहात आणि आपल्याला जर गुरु करायचा असेल ते सुद्धा कळायला पाहिजे. एवढा मानव जन्म सूक्ष्म आहे आणि एवढा सूक्ष्म असून 83,99,999 येवण्या भोगून मानव जन्म मिळाला आणि मानव जन्म मिळून सुद्धा आपल्याला भान नाही की भजन भक्ती करण्याचं. एवढ्या देवीत 33 कोटी देवाला सुद्धा वाटालय. 33 कोटी देव गुरुला भावे वाढती, त्याला कळालंय गुरुला आपण शरण जावावं. आणि आपल्याला इथं येऊन जर कळत नसेल तर किती आपण आदम पापी आहोत. त्यांनी आपल्यासाठी काहीच त्यांच्या गणागोतामध्ये ठेवलं नाही. त्यांचं फक्त नाव राहिलंय, त्याच्या गणागोताचं नाव राहिलं नाही. आपण आपल्या आज्याचं नाव घेता 1.5 एकर वावर ठेवलंय आपल्यासाठी, तर त्याच्यात 5 जण आपण आहात. परोपकारासाठी देह कष्ट भीती, स्वधर्म सांगती आचरण. काय त्या वाघाचं आपल्यासाठी असेल, किंवा ग्रंथ आणि संत आणि महंत जर या भूमीवर नसेल तर इथं राख राहते, ती राख त्याच्यावर आपण तरत आहोत. आणि ते ओळखण्यासाठी मानव जन्म दिला आणि मानव जन्म आपल्याला मिळाला म्हणून निर्गुण होता सगुण झाला. भक्ता कारण त्याला इथं येवावं लागलं की माझा भक्त बुडाला आणि त्याला इथं कोणी राहत नाही. त्याच्यासाठी आपण इथं जावावं कर्मभूमीवर. स्वर्गीचे त्या अमरीची ती जन्म व्हावा मृत्यू लोका, तिथले म्हणाले जन्म इथं व्हावावं आणि इथले म्हणाले तर मोक्ष भेटेल. मोक्ष कुठं आहे? माणसात माणसानं वागावं, माणसानं माणसासारखं राहावं, तेच मोक्ष आहे. तुमच्याजवळ 4 लोक येऊन बसत नसतील तर तुम्हाला कुठला मोक्ष भेटणार आहे? तुमच्याजवळ 4 माणसं येऊन बसा, तोच मोक्ष आहे या कलियुगामध्ये. म्हणून कमी करता जास्त काय मी बोलणार नाही. कुठल्या टिपा टिपणीक मला महादुमामा तुम्हाला माहिती येत नाही. खरोखर सोन्यासारखा देह दिलेला आहे. आपण कोण्या मार्गाने कुठं घालत आहोत? माझ्या अमोल काया जाईल वाया, तारी गुरुराया.
बरं सगळे खाकी पदरात किती वर हिंडू अरण्यात त्यानं सुद्धा आपल्याला पदरात घेतलं पाहिजे आणि त्यांचा सुद्धा पदर असा घट झाला पाहिजे. नसता गुरु लटका शिष्य बाटका तिथं सुद्धा घोळ मोठा आहे. झोळे मजबूत पाहिजे शिष्याला थारायला. म्हणून गुरुराया घ्याकी पदरात, किती वर हिंडू अरण्यात. माझ्या आलेगाव नगरीचे पदरात, किती वर हिंडू अरण्यात. सोडविना राजा ते सिंधा भाव मग करशील कोणाचा. काय राजे झाले होते वेडे जयाच्या पायी रत्नाचे जोडे ते वनांतरी सेविती. आपल्या इथं कोण आहे? कोण आहे आपल्या इथं? राजवाड्याला कुलप लावून महान अरण्य डोंगरामध्ये जाऊन तप करीत बसले की बाबा ह्याच्यामध्ये काय उरलं नाही आता, आपण तिथे जावं तप करावं भगवंताला भेटावं. इथं काही कोण आहे आपल्या इथं? बहीण बंधू आप्त मित्र करतील घाई काढाया, पुत्राधिक पाणी न पाजती म्हणतील धनधन रे सकया. आमच्या इकडं आता जिकडे तिकडे पडता राहते मेल्यावर त्याला वळणीला आणून आंघोळ घालतात. बरोबर 50 लाखाची बाथरूम राहू द्या त्याच्यात आंघोळ घालणार, वळणीला आणून आंघोळ घालून आरती करते वेळेस त्याच्या कंबराला चाबी आहे काय बघतात आणि ती चाबी काढून पोराच्या हातात देतात. तिजोरीची करदोड्याला चाबी असते आणि चाबीत म्हणतील धनधन नाही सकया, पुत्राधिक पाणी न पाजती. त्याला पाणी पाजण्याच्या आधी त्याच्या कंबरेची चाबी काढून पोराच्या हातात देतात. एवढी आपली अवस्था असून आपण इथं सगळं मजा म्हणाल्या. का आहे इथं आपलं? इथं कोण आहे तुझं पाठीवर घेऊन हिशी वज? इथं कोणी नाही, फक्त पाठीवर वज घेऊन येण्याच्या. ज्या दिवशी आपण गेल्या त्या दिवशी आपण ज्या अभिशात कर्म केल्या त्या कर्माची पावती समाज देतो. आपल्या घरचे देत नाहीत, समाज देतो की बरा होता की वाईट होता. म्हणून माझी मुद्रा काय प्राण्या नाही जन्म मरण पुनरुपी नाही आगमन. प्राण्या नाही जन्म मरण पुनरुपी नाही आगमन. ह्यावया भेटी हेची कारण झालं दर्शन फिटल्या पारण. हो घ्यावया भेटी हेची कारण झालं दर्शन फिटलं. कारण एवढा जरी आमच्या भजनी मंडळाकडून मला आणि तुमच्याकडून चान्स मिळाला, खरंच झालं दर्शन
फिटलं पारण मनुष्याचं खरंच काही नाही. हे उग एक मायेचा बाजार आहे आणि ह्या मायेच्या बाजारामध्ये आपण वावरत असताना खरंच सुज्ञान लोक आहेत आणि सुज्ञान लोक आहेत म्हणूनच असा कार्यक्रम एका पवित्र ठिकाणी एकनाथ पाटलांना सांगितले की श्री संत परलोकी बाळगीर महाराजांनी जे कार्य केलं तेच कार्य आज सुद्धा चालू आहे. त्यांच्या कार्यामध्ये तूप गंगेचं पाणी आणून तूप झालं आणि ह्या कार्याचं सुद्धा तूप म्हणायला आपण आपल्या युगामध्ये आणि आपल्या देखत काही खोटं नाही. खरोखर हे सुद्धा पवित्र भूमी आहे आणि आमच्या भजनी मंडळाकडून दोन्ही भजनी मंडळाकडून तुमच्या कार्यास खरोखर जे जयकार हो. म्हणजे दुसरी वेळ साहित्य येण्याची मी 6 वर्षाखाली आज दवनचे भजनी मंडळ होते खंजिरीवर मामा तो वाढतो मी तुम्हाला सांगलो. आणि आज खरंच एकनाथ पाटलांना सुद्धा सांगले मी 1000 वेळेस या पुलावून गेले असाल. आणि ह्या भूमीची जर आपण कपाळाला माती लावलं तर खरंच आपण पावन होता आणि आपला जीव उदार होतो. म्हणून झालं दर्शन भेटलं पारण आमचा वेळ झालेला आहे. भजन थोडा